स्वामी पराशर चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते। तर स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे आणि आज आम्ही थोडं झाडाचं रिपोर्टिंग करणार आहे। म्हणजे परवातून बघितलेलं सोनचाफा वगैरे गुलाबाचं झाड वगैरे आणलेलं ते लावणार आहे आणि काही झाड असं झडलेली वगैरे आहे ती काढून टाकणार आहे। इथं बीट फोडून घेतलेली आम्ही अगोदर, कारण कुंडीमध्ये खाली घालणार होतो। तुकड्यांवरती मग रोप लावून मग वरती माती घालणार होतो, पण हातोडीच तुटली। आता या कुंडीतली रोपं वाळलेली होती, त्यामुळे मी पहिल्यांदा त्या कुंडीतली माती मोकळी करून काढून घेतली। आता बघा बीट फोडून झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा अशी विटेचे तुकडे खाली घातले। तर विटेचे तुकडे घातल्यामुळे काय होतं, तर ते झाडांची मुळं असतात ना खालची, ती मोकळी, त्यांना ऑक्सिजन मिळतं। त्याचबरोबर कधी जास्त कमी आपल्या कुंडीत जर पाणी झालं तर त्याच्यातून पाण्याचा निचरा होतो। तर आम्ही अशी सगळी माती पहिल्यांदा खाली काढून घेतली आणि मोठे मोठे खडे होते ते सुद्धा असे म्हणजे फोडून घेतले, कारण वाळल्यामुळे ते माती घट्ट झाली होती। तर ते आम्ही अशा पद्धतीनं पूर्ण फोडून बारीक करून घेतली माती। आता याच्यामध्ये लाल आणि काळी माती मिक्स आहे। आता अजून एका कुंडीतली मी माती काढून घेतली, कारण एकदमच अशी माती फोडून एकदमच त्यामध्ये खाद्य म्हणजे गांडूळ खत आणि ते खाद्य एक आणलं होतं, औषध ते घालणार होतं, मिक्स करणार होतं। त्यामुळं सगळ्या कुंड्यातली माती पहिल्यांदा काढून अशी फोडून घेतली, आम्ही बारीक करून घेतली। हे दोन्ही मिक्स झालं ना। आता हे गांडूळ खत सगळं मिक्स करायचं। हे गांडूळ खत आहे, अर्धा किलो आहे काय? अर्धा किलो गांडूळ खत आहे। आणि हे जैविक खाद्य आहे, कीटकनाशक, रोगनाशक, नीम पावडर सुद्धा मिक्स आहे याच्यामध्ये। हे कितीला भेटलं आपल्याला? 50 रुपये। आणि हे 50, हे पण अर्धा किलो आणि हे पण अर्धा किलो। आता आम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। बस की झालं। हे मोठं मोठं घालू काय? ही मातीच आहे, पाणी घातलं तर विघरून जाते। आता मिक्स करूया पहिला त्याच्यात। झाले बारीक। हे पण मिक्स करायचं, शेणखत आहे वाळवलं। या मातीमध्ये आता वाळलेलं शेण सुद्धा मिक्स केलेलं आम्ही, आणि आता हे खाद्य जैविक खाद्य आहे ते मिक्स करणार आहे आणि त्याच्यानंतर गांडूळ खत सुद्धा मिक्स करणार आहे। तर हे असं एकदम करून घेतलं की पटपट आपल्याला बाकीच्या कुंड्यामध्ये भरता येतं, त्यामुळे आम्ही असं एकत्रच करून घेतलेलं। आता हे गांडूळ खत आहे। आता जेवढं आणलेलं आम्ही अर्धा किलो, कारण बाकीच्या अजून चांगली झाड आहे त्यांना पण मला घालायचं होतं, त्यामुळे अर्धा किलो बरं पडलं ह्याच्यामध्ये। आता या मातीमध्ये थोडीशी राख आणि वाळलेलं शेण सुद्धा मी घातलेलं आणि असं पूर्ण एकजीव करून घेतलं। झालं? झालं। झाला मी थोडी माती त्यात घालून घेतली पहिल्यांदा आणि नंतर मग हे सोनचाफ्याचं झाड लावलं। आता त्या माणसानं तर सांगितलेलं की अशा मोठ्या बारडीत वगैरे येईल झाड, पण बघू आता काय होते, कारण कुंडीत लावणं आणि जमिनीवर लावणं खरंच खूप फरक असतो। प्रयत्न तर केलाय। पहिल्यांदा मी अशी पिशवी काढून घेतली पहिल्यांदा आणि बरोबर मध्यभागी असं लावून घेतलं। अजून जाऊ दे खाली, साईडनं अशी माती घातली, खाली जायला पाहिजे अजून। आणि हे इथपर्यंत राहू देत, नाहीतर सगळं माती जाते। तुम्ही काय पडायचं? मी हे करू काय एवढं तर अशा पद्धतीने आम्ही सोनचाफा लावून घेतला। थोडंसं असं बडवून त्यांनी माती एकसारखे करून घेत होते। आता त्या सोनचाफ्याला सपोर्ट म्हणून एक काठी होती, तर ती आम्ही काही काढली नव्हती, ती तशीच ठेवलेली, कारण बघा जोरात जर वारा वगैरे आला तर झाड वाकण्याची शक्यता होती, त्यामुळे आम्ही तशीच काठी ठेवली ती। आता खाली इथं कोपऱ्यात ठेवणार होते मी सोनचाफा, त्यामुळे मी इथं जरा जागा करून घेतली, साफसफाई वगैरे करून घेतली, कारण थोड्याशा मुंग्या वगैरे पण झालेल्या होत्या, मातीमुळे असतील त्या पण झालेल्या।
आता हे वरचं झाड होतं ते तिथं खाली होतं, तर ते मी वरती आणून ठेवलं. आता हे फार्मचं झाड आहे, त्याच्यासाठी मी इथं जागा केली. त्याच्यानंतर सोनचाफा बघा तिथं खाली अगदी कोपऱ्यात लावला मी, म्हणजे येता जाता आपला धक्का पण लागणार नाही आणि त्याला पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश वगैरे पण भेटू शकेल, असं ह्या हिशोबाने मी ठेवलेलं तिथं. आता ही कुंडी, सोनचाफा लावलेली कुंडी नाही ती बारडी आहे, त्याची कडी तुटलेली, त्यामुळे आम्ही त्याला होलं पाडून असं सोनचाफा ह्याच्यामध्ये लावलेला आहे. तर ते झाडाला इथं आणल्यानंतर मी पाणी घातलं, कारण वरतीच पाणी घातलं असतं, म्हणजे जिथं भरलं तिथंच पाणी घातलं असतं तर खाली आणता आलं नसतं, ओझं झालं असतं. त्यामुळे मी इथं खाली आणून ठेवल्यानंतर पाणी घातलं त्याला. आता इथे हे मोगऱ्याचं झाड आहे माझं. मी बरेच दिवस झालं लावलेलं, पण त्याला काय म्हणजे फुलं पण येईनात आणि असं नुसतंच उंच वाढलेलं. मग आमचा काढायचा विचार होता ते, पण मग विचार बदलला. अगं इथं पण फुटल्या. असू दे, आता हे खत घातलं का नाही हे होते बघा. हे घ्या जरा घाला, थांब मिक्स करा जरा, म्हणजे त्यांनी पावसाळ्यात जरा चांगलं येते. इथं पण फुटल्या बघा. आता मोगऱ्याच्या झाडाचं रिपोर्टिंग झाल्यानंतर आम्ही ह्या 2 कुंडीतली पण माती काढून घेतली, कारण ही माती एकत्र करून त्यात खत वगैरे मिक्स करून आम्ही गुलाबाचं झाड लावणार होतो. अगोदर ह्या पण कुंडीत झाडं होती शोची, पण ती का माहित नाही पण वाळूनच गेली. माती आहे का वेट आहे? माती असा किती हे बाकी दुसऱ्या झाडांना पण घाला बरं का. असं धरून ना. जास्त पाणी नको वरती, सगळं सांगते बास, नको जास्त घालायला. तर इथं गुलाबाचं झाड सुद्धा आमचं लावून झालेलं होतं. आता या हँगिंग कुंड्या माझ्याकडे 2 होत्या, तर मी त्यात पण ती माती राहिलेली होती ती भरली. त्यात मी आता चिनी गुलाब लावणार आहे. तर समोर असं लकी बांबूचं झाड दिसत आहे, म्हणजे लकी ट्री म्हणतात पण त्याला कोण कोण, तर ते सुद्धा, त्याचं सुद्धा मी रिपोर्टिंग करणार आहे. आता ती 2 झाडं एका कुंडीत होती, तर मी आता ते वेगळं करणार आहे. अशा पद्धतीनं 2 कुंड्यात मी माती भरून घेतली. आता त्याच्यामध्ये यातला चिनी गुलाब लावणार आहे. चिनी गुलाब एक असं रोप आहे की ते कसंही लावलं तरी जगतं, आणि असं जर हँगिंग कुंड्या असतील तर त्यामध्ये अशी रोपं छान दिसतात, फुलं आल्यावर तर एक नंबर दिसतात. तर अशा पद्धतीनं फक्त कांड्या अशा रोवून घेतलेल्या मी. तर इथं मी पाणी सुद्धा घालून घेतलं. आता या कुंड्या मी खिडकीजवळ अडकवणार आहे, खिडकीची जी बाहेरची ग्रिल असतात ना त्याच्यावरती अडकवणार आहे. इथं गॅलरीतली खिडकी आहे ना, तिथं मी असं अडकवून घेतलेल्या आहेत ह्या कुंड्या. आता हे लक्की बांबू आहे ना, त्याचं मी रिपोर्टिंग करणार आहे, त्यासाठी मी ते काढून घेतलं खाली. आता ह्या 5 कांड्या होत्या, पण त्यातल्या 2च राहिलेल्या आहेत, 2च. वाळेल पाणी त्याचं 5 होतं बघा, झाले 2 राहिले, ते 2-3 खराब झाले. आता हे 3रं झाड आहे रिपोर्टिंगचं, त्याची सुद्धा मी कुंडी, माती वगैरे सगळं बदलून पुन्हा दुसऱ्या कुंडीत लावलेलं आहे, आणि थोडंसं पाणी वगैरे पण घातलेलं आहे. आता हे केशरी जास्वंदीचं झाड आहे, त्याला पण काय झालं काय माहिती, अचानक फुलं लागायचं पण बंद झालं, कळ्या पण आल्या की मोडून पडतात, पण फुलंच लागायची बंद झाली. मग त्याचं सुद्धा मी रिपोर्टिंग करणार होतो, त्यासाठी सगळं माती वगैरे काढून घेतली त्याची, पण पुन्हा दुसऱ्या कुंडीत हे झाड लावून घेतलं मी. सगळी झाडं माझी झालेली होती, लावून झालेली होती, रिपोर्टिंग करून झालेले होते, आणि जी आहेत त्यांना सुद्धा मी पाणी घालून घेतलं. तर इथं बघा माझ्याकडं फार्मचं एक झाड आहे, त्याच्यानंतर ॲलोवेरा म्हणजे कोरफडचं एक झाड आहे, मनी प्लांट पण आहे. मनी प्लांट असा उंच जातेला नाही, मध्येच गुप्पा होतो ना, तसलं मनी प्लांट आहे माझ्याकडं. तर त्याला सुद्धा मी पाणी वगैरे घालून घेतलं. आता मनी प्लांटच्या साईडचं जे झाड आहे ना, त्यालाच पांढरं कीड लागल्यासारखं झालेलं आहे, ते काय म्हणतात त्याला, मावा का काय, ते पडलेलं होतं. तर इथं कोपऱ्यात मी असा सोनचाफा लावून घेतलेला होता, तर त्याला कळ्या वगैरे पण आल्यात, पण आता काय माहिती जगते नाही जगते. पण मी असं सूर्यप्रकाशात ठेवलेलं, म्हणजे कोपऱ्यात इथं सावली पण येते ऊन पण येतं, त्या हिशोबाने तिथं ठेवलेलं होतं मी.
त्याच्यानंतर हा फॉर्म आहे, म्हणजे फॉर्मचं झाड आहे. हे पण अगदी छोटंच होतं, म्हणजे 2च अशा फांद्या होत्या, पण छान आलेलं आहे आता ते छोट्या कुंडीमध्ये. त्याच्यानंतर हा एलोवेरा म्हणजेच कोरफड आहे माझ्याकडं, ती एका पायरीवर ठेवलं होतं. आणि हा मनी प्लांट आहे. तो पण एका पायरीवर म्हणजे प्रत्येक पायरीवर एक असं झाड ठेवलेलं होतं मी. आता हे पण मोगऱ्याचं झाड आहे. मी आत्ता लावलेलं आहे. बघू आता कसं येते काय. आणि हे पण जास्वंदीचं झाड आहे. केशरी जास्वंदी. त्याचं पण रिपोर्टिंग आत्ता झालेलं होतं. त्याच्यानंतर हे पण शोचं झाड आहे. आता सोनचाफा लावला होता त्या जागी होतं, पण मी त्याची जागा बदलली. इकडे वरती घेऊन आले मी त्याला, वरच्या पायरीवरती. त्याच्यानंतर हे एक झाड आहे, शोचंच आहे. त्याला अशी लाल गुप्पा फुलं लागतात झेंडूसारखी. आणि त्याच्यानंतर पहिल्या पायरीवरच मी गुलाबाचं झाड लावलेलं होतं. आता इथं तुळशीची कुंडी आहे, त्याच्याच बाजूला मी लकी बांबूची कुंडी सुद्धा ठेवलेली आहे. आणि दरवाजाच्या या बाजूला पण एक कट्टा आहे, त्याच्यावरती मी हे मोगऱ्याचं झाड लावलेलं. आता खिडकीवरती मी अशा पद्धतीने हँगिंग कुंड्या ठेवल्यात. आपल्या घरा शेजारी किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती एक तरी झाड असावं. आता झाडं नुसतं लावून काय उपयोग नाही, त्याची काळजी पण घेतली पाहिजे आपण, त्याचं संगोपन सुद्धा केलं पाहिजे आपल्याला. कारण झाडं पर्यावरणाचा समतोल राखतात, आपल्याला ऑक्सिजन देतात, त्याचबरोबर जमिनीची धूप सुद्धा थांबवतात. झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन प्राणवायू देतात. तो आपल्यासाठी म्हणजे माणसांना खूप गरजेचा आहे. झाडांचा उपयोग बघा वातावरण थंड ठेवण्यासाठी सुद्धा होतो. आता पाऊस सुद्धा झाडांमुळेच पडतो. आता हाच उपयोग नाही झाडांचा, तर झाडांमुळे आपल्याला फळे, फुले, औषधी वनस्पती, सावली, त्याचबरोबर लाकूड सुद्धा मिळतं. आता माझ्याकडे जागाच नाही, त्यामुळे मी कुंडीत अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहे, पण ह्याच्यामुळे सुद्धा मला खूप फायदा होतो. फायदा म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध हवा किंवा ऑक्सिजन देतात. तर खरंच तुमच्याकडे जर जागा असेल तर एक किंवा झाड तुम्ही तुमच्या अंगणात, तुमच्या दारात, घराभोवती कुठेही लावा. खरंच झाडं लावणं हे खूप गरजेचं आहे. तर हे माझं छोटंसं गार्डन आहे माडीवरचं. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.